जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार, आणि पुन्हा एकदा देवाने ह्या नवीन दिवसामध्ये तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे प्रभू. ह्या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू, जे आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहे. हे देवा, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना प्रभू तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र तू कर. आमचं जीवन तू पवित्र कर. आमच्या हातून झालेल्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या सर्व विचारांचा, माझ्या सर्व कल्पनेचा तू ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हो प्रभू, आणि प्रभू, मी नाही तर तुझ्या सर्व लोकांसंगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, देवापा, तू आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचा तारणारा आहे. आणि प्रिय प्रभू, आम्ही तुला कधी विसरू नये, आम्ही तुला कधी अंतर देऊ नये, यासाठी प्रभू तू आमचा विश्वास तू ठाम असा तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. ही सुंदरशी सकाळ तू आम्हाला प्रार्थनेसाठी दिलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, आमच्या जीवा जीव आहे, आमच्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आम्ही तुला धन्यवाद देत राहू, तोपर्यंत आम्ही तुझ्या नावाला गौरव देत राहू. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, इथून पुढची वेळ या भक्तीचा ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं रक्षण कर आणि आमचं मन तुझ्या वचनाकडे लागावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन ऐकण्याच्या आधीच तू आरोग्य दिलेलं आहे. प्रत्येकाचे सर्व प्रॉब्लेम तू काढून टाकलेले आहे. कर्ज बाजारी पण तू काढून टाकलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त, जिवंत देव, तो आपल्या प्रत्येकाच्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या, विश्वासणाऱ्याला, कुटुंबाला आशीर्वादित करो आणि त्याचं प्रभूचं गौरव आहे. ज्या लोकांनी वचन शेअर केलंय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वचन घेऊन जा आणि या वचनाला व्हायरल करा. माझ्या चॅनलला नाही केलं तरी चालेल, परंतु वचनाला तुम्ही शेअर करा, कारण प्रभूचं येणं जवळ येऊन ठेवलेलं आहे. आणि आजच्या मननासाठी आपण शास्त्रभाग काढणार आहोत. अनुवाद याचा 28वा अध्यायामध्ये आपण या पाहणार आहोत. आणि हा जो शास्त्रभाग आहे, लेवी याचा 26वा अध्याय आणि 3 ते 13 वचनामध्ये आम्हाला दिसतं. तसेच अनुवाद याचा 7वा अध्याय आणि 12 ते 24 या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, या 28 अध्यायामध्ये आम्ही येत असताना अनुवादाच्या पुस्तकामध्ये आज्ञाधारकामुळे पणामुळे मिळणारे आशीर्वाद पहा. ह्या ठिकाणी परमेश्वर देव इस्रायलाला काय सांगत आहे ते आपण पाहूया. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे
व शेरडी मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, असे परमेश्वर करेल. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांना तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील, तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती, तीत तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टीविषयी मी तुला ज्या आज आज्ञा करीत आहे त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्याची सेवा करणार नाहीस, तर असे घडेल. वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करो. पहा प्रियांनो, आता ह्या ठिकाणी परमेश्वराने आज्ञाधारकापणामुळे मिळणारे आशीर्वाद आम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेले आहे. पहा, जेव्हा आम्ही परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला अनेक रूपाने तो आशीर्वादित करत आहे, अनेक पद्धतीने तो आम्हाला आशीर्वादित करत आहे. आणि केव्हा? जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळू, त्याच्या वचनाप्रमाणे चालू, त्याच्या वाणीप्रमाणे चालू, त्याच्या इच्छेनुसार चालू. आपण परवाच पाहिलं की देवाच्या वचनातून की त्याची अपेक्षा आमच्याकडून काय आहे, काय तो जास्त मागत नाही. आम्ही त्याची सेवा मनापासून करावी, आम्ही त्याला अंतःकरणामध्ये घ्यावं, आम्ही त्याच्या आज्ञा विधी नियम पाळावे, हे वारंवार परमेश्वर आम्हाला सांगत आहे. तरी पण आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. वारंवार आम्ही पापामध्ये पडतो, वारंवार आम्ही त्याच्या मार्गापासून दूर जातो आणि त्याचे परिणाम असे आम्हाला मिळतात की आम्हाला देवबाप आशीर्वादित करत नाही. आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं, आम्ही देवापासून दूर जातो, संकट येतात, अडचणी येतात. काय येतात? तर आम्ही जिवंत देवाला सोडून अन्य देवाच्या मागे लागतो. आता पहा, ह्या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वर ह्या 28व्या अध्यायामध्ये तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. देवाची वाणी आम्हाला ह्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायला लावलेली आहे. आता ही देवाची वाणी आमच्या जीवनामध्ये जर नसेल तर आम्ही ऐकली नाही तर आम्ही केव्हाही आशीर्वादित होणार नाही. पहा, अब्रामाने परमेश्वराची वाणी ऐकली आणि तो आशीर्वादित झाला. त्याला अनेक राष्ट्रांचा पिता केला, अनेक राष्ट्रांचा पिता केला. का केला? कारण तो देवाची वाणी ऐकणारा सेवक होता. देवाची वाणी ऐकली त्याने, देवाने त्याला आज्ञा केली आणि त्या आज्ञेप्रमाणे तो त्याच्या आयुष्यामध्ये चाललेला आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वर याची वाणी आम्ही लक्षपूर्वक ऐकतो का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर परमेश्वर देव त्याची वाणी आम्ही लक्षपूर्वक ऐकली पाहिजे.
त्याच्याकडे आम्ही कानाडोळा केला नाही पाहिजे. आणि प्रियांनो, आज आम्ही पाहत आहोत आजूबाजूची परिस्थिती भयानक झालेली आहे. राष्ट्रावरती उठलेले आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये एकदम स्वैराचार चालू आहे. पाहिजे तो त्याला जे काही करत आहे ते करत आहे. परंतु प्रियांनो, याचा अर्थ असा आहे की प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. भूकंप होत आहे, महापूर येत आहे, नैसर्गिक संकट येत आहेत, आरोग्याचे संकट येत आहेत, पीडा येत आहेत. हे काय येत आहे याचा आम्ही कधी विचार केलाय का? त्याचं कारण एकच आहे की आम्ही परमेश्वराची वाणी लक्षपूर्वक ऐकत नाही. म्हणून या पीडा आज या पृथ्वीवरती येत आहे, पृथ्वीवरील राष्ट्रांवरती येत आहे. माणसाच्या पापामुळं, माणसाच्या स्वैराचारामुळं, जिवंत देवाला सोडून अन्य देवांच्या मागे लागल्यामुळे आज आमच्यावरती ही परिस्थिती आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे आणि निसर्गातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या, त्या देवाला सोडून आम्ही काय केलेलं आहे? माणसांनी हाताने तयार केलेली, माणसांनी शोधलेले देव, त्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे. परंतु ज्या देवाने तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे, आम्हाला आमच्या पायावर चालवतो, आमच्या कामामध्ये सहाय्य करतो, आमच्या लेकरा बाळांची काळजी घेतो, आमच्या राष्ट्राची काळजी घेतो, या पृथ्वीची काळजी घेतो, आकाशामधल्या ताऱ्यांची काळजी घेतो, त्या देवाला आम्ही सोडलेला आहे. आणि त्यामुळे आज ही परिस्थिती आहे. तरी पण देव आमच्यावरती प्रीती करत आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र अशासाठी पाठवला, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. बघा, या ठिकाणी पहिली जी गोष्ट आम्ही पाहिली ती म्हणजे तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. आज आम्हाला देवाची वाणी ही लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. प्रियांनो, त्याचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे. आमच्या आणि देवाचे संबंध इतके मजबूत पाहिजे की परमेश्वर देव स्वतः आमच्या संगती येऊन बोलला पाहिजे. आता आम्ही ह्या शास्त्र भागांमध्ये आहोत. या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः मोशे संगती बोलत आहे, स्वतः मोशेला शिक्षण देत आहे, स्वतः मोशेला तो त्या ठिकाणी तयार करत आहे. कोणासाठी? तर ह्या इस्रायल लोकांसाठी. जर हजारो वर्षापूर्वी परमेश्वर देव मोशे संगती बोलला नसता तर हे आज आमच्यापर्यंत, हे वचन आमच्यापर्यंत कधीच नसतं. हो, आज आम्हाला हे जे जिवंत वचन मिळालेलं आहे, हे केवळ त्या सेवकांमुळे, त्या दासामुळे परमेश्वर देव त्यांच्या संगती बोलत असे. तोंडोतोंड पहा त्याचं जीवन कसं होतं, त्याच्या जीवनामध्ये पवित्रता कशी होती. परमेश्वर देव बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही प्रियांनो. आता परमेश्वर देव ह्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगत आहे की माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील. आज्ञा कशा पाळायच्या? काळजीपूर्वक. आज आम्ही देवाच्या बद्दल काळजीपूर्वक आम्ही चालत आहोत का? आमच्या जीवनामध्ये काळजी आहे का परमेश्वराच्या विषयी? नाही प्रियांनो. आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही उठतो, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही देवाला हाक मारतो. परंतु देवाने ज्या आज्ञा, विधी, नियम आम्हाला दिलेल्या त्या सर्व गोष्टीकडे आम्ही कानाडोळा केलेला आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की आमच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहे, अनेक संकट आहे, अनेक आजार आहे. आम्ही पिडलेलो आहोत, आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत, आमच्या जीवनामध्ये अंधकार आहे. काय? तर आम्ही देवाच्या आज्ञाच पाळत नाही आणि त्या काळजीपूर्वकपणे करत नाहीत. आम्ही त्या तडजोड करत नाही. तर तुझा देव परमेश्वर
पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. बघा, खूप मोठा आशीर्वाद या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आज्ञा पाळशील, काळजीपूर्वक आज्ञा पाळशील तर सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. बघा, आता परमेश्वर या ठिकाणी कधीच कोणाचं ऋण ठेवत नाही. सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद परमेश्वर देवाने तुम्हाला मला दिलेला आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. कसे येतील? धावत. पण केव्हा? जेव्हा आम्ही या सर्व परमेश्वराची वाणी आणि आज्ञा पाळू, त्याच वेळेस या सर्व आशीर्वाद आमच्याकडे धावत येणार आहे. कशी येणार आहे? धावत येणार आहे. प्रियांनो, आज देवाच्या लोकांनो, तुम्ही ह्या परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना आम्ही त्याच्या आज्ञा विधी हे काळजीपूर्वक पाळलं पाहिजे आणि त्याचे सर्व आशीर्वाद आमच्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील. बघा, नगरामध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण परमेश्वर आमच्या तेव्हा आशीर्वादित करणार आहे. शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. बघा, दुसरा आशीर्वाद, शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ व तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होशील. बघा, किती मोठे परमेश्वराने आशीर्वाद आम्हाला दिलेले आहे. फक्त आम्हाला काय करायचं? त्याची वाणी ऐकून काळजीपूर्वक आम्हाला आज्ञा पाळायची आहे. त्याच्याशिवाय परमेश्वर देव तुमच्याकडे माझ्याकडे काही मागत नाही. तरी पण प्रियांनो, आम्ही आज ताट मानेचे लोक आहोत. आम्ही जगामध्ये, आम्ही झाडामध्ये, माणसामध्ये, वस्तूमध्ये देव शोधत आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या हाताने देवाने आंघोळ घातली पाहिजे. आता पहा प्रियांनो, आम्ही इतके मूर्ख आहोत, मूर्खच म्हणावं लागेल, की जो देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे तो देव आम्हाला स्वच्छ करतो. आणि प्रियांनो, आज जगातले लोक पहा, देवाला स्वच्छ करत आहे, रोज देवाला पाण्यात बसवत आहे, रोज देवाला आंघोळ घालत आहे, रोज देवाला अभिषेक करत आहे. काय गरज आहे? देव आम्हाला अभिषेक करत आहे. प्रियांनो, देव आम्हाला पवित्र करत आहे, देव आम्हाला स्वच्छ करत आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केले, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास घातलेला आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय आपले डोळे उघडा, अंतःकरणाचे दरवाजे उघडा, कान उघडा. जे दुष्टाने तुमच्या अंतःकरणाचे दरवाजे बंद करून ठेवलेले आहेत, डोळे आंधळे करून ठेवलेले आहेत, कान बहिरे करून ठेवलेले आहेत, ते नासूर येशूच्या नावामध्ये ते मोकळे केले जाओ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद. ओरिंदा पासी एकांदा. हालेलुया, थँक यू जीसस. पवित्र आत्म्या, तू आज या तुझ्या लोकांसंगती तू बोलत आहे. आम्ही आज दिसतंय पण आम्हाला कळत नाही. आज आम्ही लोक नाचायला लागले की आम्ही नाचतो. आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करत नाही, आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करत नाही, आम्ही लोकांच्या शब्दावरती विश्वास ठेवतो. प्रियांनो, माझी एक विनंती आहे, मनुष्यावरती भरोसा ठेवू नका, परंतु ज्या देवाने तुमच्या शरीरामध्ये श्वास ठेवलेला आहे, तुमच्या शरीरामध्ये आत्मा ठेवलेला आहे, तुमच्या जीवनामध्ये त्राण ठेवलेला आहे, तुम्हाला सुंदर असं आरोग्य दिलेलं आहे, तो तुमची काळजी घेतो, तुमच्या लेकरा बाळांची घेतो, तुमच्या संपत्तीची घेतो, तुमच्या सर्व गोष्टीची काळजी घेतो. त्या देवाला तुम्ही कधी सोडू नका. त्या देवाच्या आज्ञेप्रमाणे चाला, त्याची वाणी तुम्ही ऐका. प्रियांनो, आज परमेश्वराची वाणी जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. कसे येतील? धावत येतील. प्रियांनो, आज माणूस मूर्ख झालेला आहे.
समजत नाही त्याला. आज माणसापेक्षा लोकांनी प्राण्याला जास्त संरक्षण दिलेलं आहे. मनुष्य हा किड्या मुंग्यांप्रमाणे मरत आहे, भुकेने मरत आहे, अन्न वस्त्र नाही. परंतु आज जनावरांना मनुष्य संरक्षण देत आहे. मनुष्यापेक्षा जनावर श्रेष्ठ आहेत का? नाही प्रियांनो. जनावरांपेक्षा, या सर्व पृथ्वीवरील वस्तूंपेक्षा, प्राण्यांपेक्षा मनुष्य हा देवाने श्रेष्ठ केला. आणि मनुष्याला देवाने ह्या सर्व जगावरती सत्ता दिली होती प्रियांनो. कारण देवाचं प्रेम मनुष्यावरती होतं. हालेलुया. आज परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. आज लोक चर्चला येतात, प्रार्थनेला येतात, फक्त 3 तासापुरते देवदूत बनतात. परंतु चर्चच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचा जुना स्वभाव पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये येतो. तो दुष्ट पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये येतो आणि त्या जिवंत देवापासून त्यांना 8 दिवस पुन्हा त्यांच्या जुन्या मार्गावरती घेऊन जातात. असे लोक देवाला आवडत नाही. आणि म्हणून परमेश्वर देव म्हणतो की माझी वाणी ऐकशील, काळजीपूर्वक आज्ञा पाळशील, तर तुला हे सर्व आशीर्वाद तुला मिळतील आणि तुला सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च केला जाईल. हो प्रियांनो. आणि आम्ही तेच करत नाही. आम्ही जिवंत देवाच्या विरोधामध्ये उठत आहोत. कारण आमचा देव आम्हाला दिसत नाही. अरे कुठे देव दिसत नाही, आमचं ऐकत नाही. परंतु प्रियांनो, तुम्ही सकाळी झोपेतून उठतात, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तुम्ही रात्री मरतात, परंतु तुम्हाला पुन्हा उठवण्यासाठी देवामध्येच सामर्थ्य आहे. तुम्हाला आम्हाला कळतंय का आम्ही झोपेमध्ये जिवंत आहोत का? नाही प्रियांनो. सर्व आजारापासून, सर्व दुष्टापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून सांभाळण्याचं सामर्थ्य फक्त जिवंत देवात आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. होय प्रियांनो. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचं उपज, तुझी खिल्लारे, गुरेढोरे, शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझ्या तुझी परात आशीर्वादित होतील. बघा, तुझी टोपली, तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील, बाहेर जाशील तू आशीर्वादित होशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू देवा. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या धान्याच्या कोठरांना तू हात घालशील, त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. किंवा जेव्हा परमेश्वराची वाणी ऐकू त्यावेळेस. बघा, या सकाळी परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील, तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवी. आज्ञेला जागून त्याच्या मार्गाने चाललो तर तो आपली पवित्र प्रजा करणार आहे. पवित्र प्रजा करून स्थिर ठेवे. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील, तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. ओ हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आमचा धाक वाटतोय का? नाही वाटत. कारण परमेश्वर देवाचं सामर्थ्यच आमच्या जीवनामध्ये नाहीये. मोशेच्या काळात, अब्रामाच्या काळात, प्रभूच्या शिष्यांच्या काळात जेव्हा अद्भुत कृत्य त्यांच्या ठाई होत होते, तर तेथील लोकांना त्यांचा धाक बसत होता. आज लोक येऊन आमच्यावरती हल्ले करत आहेत. आज लोक आम्हाला आमचा देव सिद्ध करायला लावत आहे. कारण आमचं जीवन तसं नाहीये. आमचं जीवन पवित्र नाहीये प्रियांनो. आम्ही मनुष्यावर भरोसा ठेवणारे लोक आहोत. मूर्ख लोक आहोत. आम्ही नाबाल लोक आहोत. आम्ही त्या जिवंत देवावरती भरोसा ठेवणारे नाहीये.
हो प्रियानो, मला खूप वाईट वाटत आहे या सकाळच्या समय. ज्या देवाने तुम्हाला पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे, तुमची लायकी नसताना, पात्रता नसताना तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला बरकता दिलेला आहे, तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, तुम्हाला सेवेचा अधिकार दिलेला आहे, परंतु तुम्ही तो अधिकार दुसऱ्या गोष्टींना वापरत आहे. खूप वाईट गोष्ट आहे. देवाने सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु आम्ही ते अधिकार देवाच्या गोष्टीसाठी वापरत नाही. वाईट वाटतं या सकाळच्या समय. परमेश्वर देव तुम्हाला आणि मला कधी आशीर्वादित करणार आहे, जेव्हा आम्ही त्याची वाणी ऐकू, त्याच्या आज्ञा विधी आम्ही पाळू, त्याच वेळेस परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करणार. त्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नाही प्रियांनो, तडजोड नाही. आमचा देव तडजोड करणारा परमेश्वर नाही. त्याला होय तर होय आणि नाही तर नाही असं त्याला सरळ उत्तर पाहिजे. तो कपटी नाहीये प्रियांनो, तो सरळ मनाने वागणारा परमेश्वर आहे, तो पवित्र परमेश्वर आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, तो सर्व समर्थ्याचा परमेश्वर आहे. आज आमचा धाक या पृथ्वीवरील लोकांना आहे का? नाही. का नाहीये? कारण परमेश्वर देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनातून वाहत नाही. होय प्रियांनो, 10 वेळेस लोकांनी विचार केला पाहिजे की हा जिवंत देवाचा दास आहे, याच्यावरती आम्ही चालून जावं का? नाही प्रियांनो, मला एलियाची आठवण होते. जेव्हा त्याच्यावरती राजाचे सैन्य चालून आले, त्याला हाक मारत होते की तू जिवंत देवाचा दास आहे तर बाहेर आहे. त्यावेळेस एलिया त्या ठिकाणी म्हणत आहे, मी जर जिवंत देवाचा दास आहे तर देवा या लोकांचा नाश करून टाक. तर स्वर्गातून अग्नी आला आणि त्या लोक ते सैनिक त्या ठिकाणी मारून टाकलेले आहेत. एवढे पॉवरफुल देवाचे सेवक त्या काळी होते. आज आहेत का? आज आहेत का? आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही जिवंत देवाची लोक, जिवंत देवाची प्रजा. आज आमच्या जीवनामध्ये असे का प्रॉब्लेम आहे? तर प्रियांनो, आशीर्वादित आम्ही का नाहीये? तर आम्ही त्याची वाणी ऐकत नाही, परमेश्वराच्या आज्ञा विधी पाळत नाही. आम्ही जगाच्या चालीनुसार चालणारे परमेश्वर आम्ही लोक आहोत, त्याची प्रजा. त्याची प्रजा म्हणता येणार नाही, आम्ही सैतानाची प्रजा आहोत. कारण देवाच्या इच्छेनुसार चालणारे तुम्ही लोक असाल तर तुमचा धाक या पृथ्वीवरील लोकांना असता. आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती, ती तुझे पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स, तुझ्या भूमीचं उपज यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करेल. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, काय आहे? योग्य ऋतूत पाऊस पाडील. आज आम्ही पाहतो 12 महिने पाऊस चालू आहे, 12 महिने ऊन चालू आहे, 12 महिने नैसर्गिक पीडा चालू आहे. का? तर आम्ही त्या जिवंत देव परमेश्वराची वाणी ऐकत नाही, त्या देवाच्या आज्ञा पाळत नाही. आमचं जीवन पापाने भरलेलं आहे, पापांनी भरभटलेलं आहे. आम्ही जगातल्या देवांच्या मागे लागलेलो आहोत. अन्य देवाची उपासना आमच्या जीवनामध्ये आहे. आज परमेश्वर देव, जिवंत देवाला सोडून आम्ही नैसर्गिक जे देव आहेत, निसर्गातील निर्मिती, त्याच्या मागे लागलेलो आहोत. आणि म्हणून योग्य ऋतूत आज आम्हाला पाऊस नाही आहे प्रियांनो. वा तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकता देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रियांनो, माझ्या देखील जीवनामध्ये मी कोणाकडून आजपर्यंत उसने घेतलं नाही. देवाने मला मदत केली. जेव्हा आम्ही परमेश्वराची वाणी ऐकतो त्याच वेळेस अशा गोष्टी
कदाचित जगातले लोक आम्हाला सोडून जातील, परंतु परमेश्वर देव कधी सोडणार नाही. कारण परमेश्वर देवाची वाणी ऐकणाऱ्या लोकांना देव कधी सोडत नाही, कारण त्यांच्या संगती स्वतः परमेश्वर उभा आहे. हालेलुया. सर्व कामाला बरकत देईन. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडून उसने घ्यावी लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी तुला आज देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. हालेलुया. तू खाली नव्हे तर वर राहशील. खाली नाही राहणार तर वर राहणार. केव्हा? जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आज्ञा विधी आणि त्याची वाणी ऐकू त्यावेळेसच. हालेलुया. ज्या गोष्टीविषयी मी तुला आज्ञा करीत आहे त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवाच्या नादी लागणार नाहीस व त्याची सेवा करणार नाहीस, तर असे घडेल. हालेलुया. सगळ्यात महत्वाचा पॉइंट परमेश्वराने या ठिकाणी मांडलेला आहे. अन्य देवांच्या नादी लागू नका, तरच तुम्हाला हे आशीर्वाद मिळतील. प्रियांनो, आम्ही प्रार्थनेला येतो, परंतु आमच्यामध्ये एक खोटारडेपणा आहे. खोटारडेपणा म्हणजे आम्ही देवाला फसवत आहोत. आम्ही काय करतो? चर्चमध्ये येतो आणि ते 3 तासासाठी 2 तासासाठी फक्त आम्ही प्रार्थना करतो आणि चर्चच्या बाहेर आलो की आमचं जुना स्वभाव तसंच आहे. लोकांनी जर आम्हाला विचारलं ना, बहिणी भावा तुम्ही कुठे गेले, हा आम्ही बाजारात गेलो, पण चर्चमध्ये आम्ही गेलो होतो, आम्ही प्रार्थनेला गेलो, असं छातीवर ठोकून आम्ही सांगत नाहीत. कोणी आम्हाला प्रेज द लॉर्ड म्हटलं तर आम्ही प्रेज द लॉर्ड देखील म्हणत नाही. आहे मी अनुभव घेतलेत अशा लोकांचा. प्रियांनो, आमच्या इथे एक अंकल आहे, त्यांचं मी नाव सांगत नाही, परंतु रस्त्याने त्यांना मी दिसलो तर मोठ्याने किती मोठी पब्लिक असो, प्रेज द लॉर्ड पास्टर, प्रेज द लॉर्ड पास्टर मोठ्याने ओरडून ते जिवंत देवाची स्तुती त्या ठिकाणी करताना दिसतात. हालेलुया. हालेलुया. आणि असेच लोक देवाला आवडतात. छाती ठोकपणे सांगणारे देवाची स्तुती असो. हालेलुया. आज तुम्ही आणि आम्ही त्या जिवंत देवाचं गौरव करत आहोत का? त्या जिवंत देवाची आम्ही वाणी ऐकत आहोत का? त्याच्या आज्ञाविधी आम्ही पाळत आहोत का? हे आम्ही सकाळच्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये डोकून पाहायला पाहिजे. तर चला प्रियांनो, आम्ही त्या जिवंत देवाच्या आज्ञाविधी काळजीपूर्वक पाळणार, आणि जर आम्ही पाळला तर देव आम्हाला कुठं वर नेणार आहे. त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या स्वर्गामध्ये त्याच्या सर्व आशीर्वाद आम्हाला देणार आहे. देवाने सांगितलेले सर्व प्रकारे तो आम्हाला आशीर्वादित करणार आहे. पण जेव्हा आम्ही त्याची वाणी ऐकून काळजीपूर्वक आज्ञाविधी पाळून आम्ही जर चाललो तर परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे. हे सुंदरसं वचन ह्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. सोमवार हा आठवड्याचा दुसरा दिवस आहे. तर चला आपण डोळे झाकूया, त्या परमेश्वराच्या जवळ येऊया. हालेलुया. थँक्यू जीसस. स्तुती धन्यवाद येशू देव बाबा. तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू. तू आमच्या प्रत्येका संगतीत उभा हो आणि तुझं गौरव दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला तू स्पर्श कर प्रभू. आज आम्ही तुझी वाणी ऐकून तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या वाणीप्रमाणे चालवू, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. या राष्ट्रांना आमचा धाक बसावा, यासाठी महान सामर्थ्याने प्रभू तू आमच्या जीवनामध्ये तू उतरून ये आणि आमच्या जीवनामधला असा प्रकाश पडू दे की या सर्व राष्ट्रांना धाक बसेल. हालेलुया. कारण तू सर्व राष्ट्रांचा निर्माण करता परमेश्वर आहे. अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे प्रभू. आज मी आजारांसाठी, रोग्यांसाठी प्रार्थना करणार आहे. तर प्रभू, आज जे आत्मिकरित्या आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे प्रभू. आज जे आत्मिकरित्या आजारी आहेत त्यांना नासुर येशूच्या नावामध्ये त्या आत्म्याच्या आजारांपासून त्यांना तू बरं केलेला. हालेलुया. आणि त्याबरोबर सर्व शारीरिक विकार, कर्जबाजारी फण, सर्व वाईट गोष्टी नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हालेलुया.
प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझा गौरव होतो पित्या परमेश्वर. हे देवा, या सकाळच्या वेळी तू प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रवास दिवसभरातील सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रत्येक दास ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र हातामध्ये तुझी आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वर. हे देवा, तू माझा प्रभू आहे. तू सर्व समर्थाचा परमेश्वर आहे. तू आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक तरुण लेकराला, तरुणींना, प्रिय प्रभू येशू, लहान लेकरांना, वडीलधाऱ्या सर्व आई वडिलांना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वर. हे देवा, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्या आज्ञाविधी काळजीपूर्वक पाळव यासाठी तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाचा ताबा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आज ह्या सकाळच्या समय तुम्हाला जर वचन आवडलं आहे तर लाईक करा आणि परमेश्वर देव तुमच्या संगती बोलला आहे तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत देवाचं वचन तुम्ही पोचवा. आणि जर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे तर 97331668 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता, आपली साक्ष देऊ शकता. प्रार्थनेची गरज असेल तर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. लाजू नका, पुढे या. एक पाऊल तुम्ही टाका, परमेश्वर तुमच्यासाठी 2 पाऊल टाकेल. हालेलुया. परमेश्वर देव तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. काळजी करू नका. निराशा तुमच्या जीवनामध्ये येऊ देऊ नका. तर परमेश्वर देव तुमच्या कुटुंबासंगती उभा आहे, स्थिर आहे. घाबरू नका. देव तुमच्या संगती आहे. जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर देव आहे, ज्याने तुम्हाला या जगामध्ये आणलेला आहे, तो देव तुमच्या संगती आहे. हालेलुया. देव बाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.